नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. माधुरी लॉग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि माझं चॅनल सध्या नवीन आहे, त्याच्यामुळे आपण सबस्क्राईब करत जा आणि माझे लॉग व्हिडिओज बघत जा आणि दररोज सबस्क्राईब, लाईक, शेअर करत जा. धन्यवाद. आणि आता शेवाळ्याचं उपीट बनवत आहे. त्याच्यासाठी इथे शेवाळ्या घेतलेल्या आहेत आणि इथं शेंगदाणे आहे, इथं मिरच्या, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर आहे. इथं जिरे मोहरी आहे, इथं हळद आहे आणि इथं मीठ आहे. आता मी पहिल्यांदा तेल जरा घालून शेवळ्या भाजून घेणार आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण शेवळ्या भाजून घेऊया. शेवळ्या जरा लाल होऊ द्यायचं. शेवळ्या भाजून झालेल्या आहेत. आता आपण काढून घेऊया. आता तेल घालून घेते 1-2 चमचा. तेल चांगलं तापलं की जिरे मोहरी घालून घ्यायचं. आता शेंगदाणे घालून घ्यायचे. मोहरी चांगली तडतडले. आता कांदा घालून घेऊया. मग मिरची घालून घेऊया. और 1-2 चमचे मीठ. आता टोमॅटो घालून घेऊया. आता हळद घालून घेऊ थोडी आणि मग कोथिंबीर घालून घेऊ. आता शेवळ्या घालून घेऊया. कांदा, टोमॅटो, मिरची चांगली भाजून घेतलेली. शेवळ्या मिक्स करून घ्या सगळे.
आता याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया. इथं पाणी तापवून ठेवलेलं आहे. हे बघा शेवळ्याला चांगली उकळी आलेली आहे. कमी पाण्यामध्येच आपण शिजून घ्यायचं आहे. जास्त पाणी झालं की शेवळ्या जास्त शिजतात, सुटसुटीत होत नाही. मग आपल्याला सुटसुटीत पाहिजे असेल तर पाणी कमी घालून झाकून ठेवायचं. आता आपण झाकूया. बघूया आता आपण शेवळ्या शिजल्यात का. हे बघा चांगलं शिजलेले आहेत शेवळ्या. कसं वाटलं मंडळी शेवळ्याचं उपीट? लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.